वेलकम फ्रेंड्स, मी विश्वनाथ तंबाके सर. आज आपण इयत्ता 9वीतील इंग्रजी विषयाचे युनिट 1.3 होप इज द थिंग विथ फेदर्स या कवितेचे मार्जिन क्वेश्चन्स इंग्लिश वर्कशॉप अतिशय सोप्या पद्धतीत समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. या व्हिडिओला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. मार्जिन क्वेश्चन्स. 1. What would be the hope bird's food? Can it live on without that food? Answer. The hope bird's food would be crumb. It means a piece of bread. According to the poet, the hope bird can live without food even in extreme weather condition and unknown land. यानंतरचा प्रश्न इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन 1. मॅच द फॉलोइंग. A with the answer in B. 1. होप याची उत्तरं त्याच्याच पुढील बॉक्समध्ये दिलेली आहेत. F म्हणजे बर्ड. 2. गेल ऑर स्टॉर्म. आन्सर B. टफेस्ट टाईम इन लाईफ. 3. कीप वॉर्म. आन्सर E. प्रोव्हाइड कम्फर्ट. 4. चिलेस्ट लँड. आन्सर A. डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. 5. अ क्रम्ब. आन्सर D. अ नेस्ट इन द ट्री. Next, question number 2. Use the proper form of the verb in the each line. Hope is the thing with feathers that perch in the soul. Answer. Purchase. And sing the tune without the words. Answer. Sings. And never stops at all. Answer. Stops. या तीनही वाक्यांचे पुन्हा उत्तरासहित वाचन करूयात. That purchase in the soul and sings the tune without the words and never stops at all. या पुढील प्रश्न क्रमांक 3. Read the examples and fill in the blanks in the same pattern. Examples. Sweet, sweeter, sweetest याप्रमाणे इतर काही शब्द दिलेले आहेत. ह्या सर्व शब्दांना डिग्रीज म्हटले जाते. या डिग्रींचे उदाहरणं पुढील प्रमाणे. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. हाय, हायर, हायेस्ट. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. वॉर्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट. स्लो, स्लोवर, स्लोवेस्ट. लो, लोवर, लोवेस्ट. ब्राईट, ब्राईटर, ब्राईटेस्ट आणि कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. आता यापुढील काही विशेषणांना आर व एस टी प्रत्यय लावून विशेषणाचे 3 रूपे बनवले जातात. ब्रेव, ब्रेव्हर, ब्रेव्हेस्ट. स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. सिम्पल, सिम्पलर, सिम्पलेस्ट. क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट आणि वाईज, वायझर, वायझेस्ट. यानंतर काही विशेषणांच्या शेवटी वाय हा अक्षर असेल व त्यापूर्वीचे अक्षर व्यंजन असेल तर शेवटचे वाय हे अक्षर काढून IER व IEST प्रत्यय लावून विशेषणांची 3 रूपे बनवली जातात. फॉर एक्झाम्पल, प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट. नॅस्टी, नॅस्टियर, नॅस्टिएस्ट. अँग्री, अँग्रियर, अँग्रिएस्ट. हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट आणि नॉटी, नॉटियर, नॉटिएस्ट. यानंतर प्रश्न 4. फाइंड द फ्रेजेस ऑर लाईन्स इन द पोएम दॅट मीन्स द फॉलोइंग. खालील वाक्यांचा अर्थ सांगणारे ओळी कवितेतून शोधा. A. होप इज अ लाईट डेलिकेट थिंग्स. आन्सर. होप इज द थिंग विथ फेदर्स. B. Hope offers comfort to your soul. Answer. That purchase in the soul. C. Hope is not a wordy thought. It is more like a feeling, an emotion. Answer. And sings the tune without the words. D. In the most difficult times, hope offers greatest comfort. Answer. And sweetest in the gale I heard. E. Hope is not easily defeated. Answer. And sore must be the storm that could abash the little bird. F. Hope has given comfort to many people. Answer. That kept so many warm. G. Hope lives on very hard times even when it gets nothing from you. Answer. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked crumb of me. Next, question number 5. We can relate many of our feelings and experiences to events or things in a nature,
Which of our feelings or experiences can we relate to the following? Darkness, depression; sunrise, new beginning; sunshine, hope; a rainbow, happiness; dark clouds, problems; a peacock, beauty; a storm, trouble; a light shower, little joy; earthquake, loss of stability; dawn, awakening; dusk, it means evening; gloominess; and flood, it means sorrow. यापुढे प्रश्न क्रमांक 6. राईट इन अ फ्यू लाईन्स अबाउट ॲन एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन वेर यू स्कोर्ड इन युअर एक्झाम्स मच मोर दॅन यू होप्ड फॉर. व्हॉट डीड दॅट एक्सपिरियन्स टीच यू? तुम्हाला परीक्षेत तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त गुण मिळाले या तुमच्या अनुभवांविषयी काही वाक्य लिहा. त्या अनुभवाने तुम्हाला काय शिकवले ते सांगा. Answer: When I was in 8th standard, I scored much more in my final exams than I had hoped. I had not expected that I would score good marks because I wasn't satisfied with my performance. But when the result was out, I was surprised and realized that I had underestimated my performance. I learned that one should always keep faith in one's capabilities and never lose hope. Sometimes being anxious makes us doubt our own selves. यानंतरचा प्रश्न लँग्वेज स्टडी. दिस पोएम इज an example of personification. When we refer to inanimate objects, ideas, emotions as living things, it is an example of personification. Here, hope is portrayed as a little bird. Describe it in your own words. Find other examples of personifications. ही कविता चेतन गुणोक्ती या अलंकाराची उदाहरण आहे. आपण जेव्हा निर्जीव वस्तू, कल्पना, भावना यांचा उल्लेख सजीव वस्तू किंवा प्राणी आहेत असे म्हणून करतो तेव्हा ते चेतन गुणोक्ती अलंकाराचे उदाहरण असते. होप इज पोर्ट्रायड ॲज अ लिटल बर्ड याचे तुमच्या स्वतःच्या शब्दात वर्णन करा. तसेच चेतन गुणोक्ती या अलंकाराची आणखी काही उदाहरणे द्या. आन्सर: इन धिस पोएम होप इज द थिंग विथ फेदर्स. होप विच इज ॲन इनॅनिमेट ऑब्जेक्ट हॅज बीन पोर्ट्रायड ॲज अ लिव्हिंग थिंग. अ बर्ड. द पोएट हॅज असाइन्ड द वर्ड होप टू ऑल द qualities of a bird. For instance, hope sits in the soul like a bird sits on the tree. It sings like a bird and gives a warm feeling as a bird gives to its young ones. The hope bird does not ask anything in return. A few other examples of personifications are: time runs and wait for none. 2. I have a cycle that cares. 3. The camera is looking at me. 4. My jacket hugs me in winter. 5. The house has been looking for tenant. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.